त्यानंतर विशेष बातमी समोर येते। देवाला देवपण देणारी कला वरदराज आर्ट्स मध्ये गणेश मूर्तींना सजीवपणा देण्याची साधना। गणेशोत्सव जवळ येताच मूर्तिकारांच्या कामाला वेग। मनोज व ज्योती कुंभार दाम्पत्याची कलाकारी ठरते भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू। हिंदू धर्मियांचा श्रद्धेचा आणि भक्तीचा उत्सव असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन टेकल्यानं मूर्ती कलाकारांच्या कार्यशाळेमध्ये लगबग वाढली आहे। कराड हे कलाकुसरीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते। याच कला नगरीत वरदराज आर्ट्सच्या माध्यमातून गणेश मूर्तींना कलात्मक आणि भाविक सजीवपणा देण्याचे काम मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे। CBS न्यूज मराठीचे राज्यस्तरीय आदर्श कला गौरव पुरस्काराने सन्मानित सातारा जिल्हा मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष तथा वरदराज आर्टचे सर्वेसर्वा श्री मनोज कुंभार हे अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन कलेत तल्लीन झालेले पाहायला मिळतात। त्यांच्या सौभाग्यवती सौ ज्योती मूर्तीच्या डोळ्यांना आकार देताना केवळ रंग आणि रेषांचा वापर न करता त्या मूर्तीमध्ये भाव, भक्ती आणि देवत्व जागवण्याचा त्यांचा प्रयत्न विशेष भावणारा आहे। मूर्तीचा चेहरा कितीही सुंदर असला तरी डोळ्यांमध्ये भाव नसतील तर मूर्तीला पूर्णत्व येत नाही। त्यामुळे अत्यंत बारकाईनं आणि एकाग्रतेनं श्रींच्या डोळ्यांची आखणी करतात। डोळ्यांची रचना पूर्ण होताच जणू निर्जीव मातीच्या मूर्तीला सजीव भाव प्राप्त होतो असा अनुभव या कलाकृतीकडे पाहताना येतो। या कलेच्या साधनेत मूर्तीमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे। मातीला आकार देण्यापासून ते मूर्तीच्या अंतिम रंगापर्यंत प्रत्येक टप्प्यावर बारकावे जपले जात आहेत। घरगुती गणपतीपासून ते सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीपर्यंत आकर्षक मूर्ती घडवण्याचं काम वरदराज आर्ट्समध्ये वेगाने सुरू आहे। गणेशोत्सव जवळ आल्यानं कुंभार समाजातील मूर्तिकार बांधव रात्रीचा दिवस करून आपल्या कलेचा अंतिम रूप देत आहे। मातीच्या डोळ्याला आकार देणं हे केवळ कारागीर नाही तर यामध्ये दैवत्व जागवण्याची एक भावना साधन आहे। याची प्रचिती वरदराज आर्ट्समध्ये पाहायला मिळत आहे। मनोज कुंभार आणि ज्योती कुंभार यांच्या हातून साकारल्या जाणाऱ्या मूर्तीकडे पाहताना प्रत्येक भाविकांच्या मनात भक्तिभाव जागृत होतो। मूर्ती बनवणं हा आमचा व्यवसाय तर देवाला देवपण देण्याची आमची साधना आहे। या भावनेतून वरदराज आर्ट्सची ही कला परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे। त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव ही या कलावंतांच्या हातून साकारलेल्या देखण्या, भावपूर्ण आणि सजीव भासणाऱ्या गणेश मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणारे आहे। धन्यवाद। प्रतिनिधी शंकर कुंभार, CBS न्यूज मराठी, पन्हाळा।